नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आंबट गोड आणि तिखट आंब्याच्या लोणच्याची रेसिपी। लोणचं हा शब्द ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं। कितीही भाज्या असू द्या किंवा आवडीची भाजी असू द्या, तरी एका लोणच्याच्या फोडीने जी आपल्या जेवणाला चव येते ती कशानेच नाही। भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोणचं बनवले जाते। तर आज आपण माझ्या पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते बघून घेऊया। तर इथे मी आंबे घेतलेले आहे। आता मी तुम्हाला आंबे कसे धुवायचे, कशा प्रकारे घ्यायचे ते सर्व सांगणार आहे। इथे आंबे आपल्याला असे या आकाराचे घ्यायचे आणि कडक पाऊन आंबे घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही, दाबून आपल्याला आंबे आणायचे आहे आणि त्याची गुळी सुद्धा व्यवस्थित बनली पाहिजे असे आंबे आपल्याला लोणच्यासाठी इथे घ्यायचे आहे। तर मी आंबे आता सर्वात आधी इथे स्वच्छ धुवून घेणार आहे। बघू शकता, पाण्याने इथे आपल्याला हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यावर जो चीक राहते तो सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। जास्त चीक असेल तर तुम्ही याला थोडा वेळ भिजत सुद्धा ठेवू शकता, अगदी 15-20 मिनिटे। बघू शकता, असे हाताने आपल्याला चोळून चोळून छान याच्यावरचा चीक असा काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपले आंबे छान साफ होईल। सर्व आंबे आपल्याला असे हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचे आहे। इथे आंबे धुवून झाले की मी एका कॉटनच्या कपड्याने हे आंबे स्वच्छ असे पुसून घेणार आहे, कोरडे करून घेणार आहे। महत्त्वाच्या टिप्स आपल्याला इथे लोणचं बनवायचं आहे। आपल्या लोणचं टिकण्यासाठी आपल्याला याला एकही थेंब पाण्याचा नसायला पाहिजे। बघू शकता, स्वच्छ कॉटनच्या कपड्याने मी हे आंबे कोरडे करून घेत आहे। आपल्याला इथे एकही थेंब पाण्याचा याला ठेवायचा नाही आहे, स्वच्छ असे कोरडे करून घ्यायचे आहे आंबे। आणि यानंतर आपण याचे काप करून घेऊ। बघू शकता, मी या प्रकारे इथे आंब्याच्या फोडी कट करून घेतलेले आहे लोणच्यासाठी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचा आकार ठेवू शकता। आता मी यामध्ये साधारण 1.5 ते 2 चम्मच इथे मीठ टाकून घेते आहे। आपल्याला मीठ सुद्धा असं काळजीपूर्वकच वापरायचं आहे, खूप नाही टाकायचं आहे। इथे 1.5 चम्मच मी मीठ टाकून घेतलेलं आहे आंब्याच्या फोडींवर आणि अर्धा चम्मच मी यामध्ये हळद घालते आहे। आणि व्यवस्थित आपल्याला मीठ आणि हळद आंब्याच्या फोडींना असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारख्या सर्व फोडींना हे लागलं गेलेलं पाहिजे। बघू शकता, हालून हालून आपल्याला छान लावून घ्यायचं आहे। आता महत्त्वाचं मी इथे चाळणीमध्ये घेतलेलं आहे, याचंही मी तुम्हाला कारण सांगणार आहे। सर्व फोडींना छान मीठ आणि हळद सारखं लागलं की आपल्याला याला आता मी असंच याला आपल्याला रात्रभर मुरू द्यायचं आहे, म्हणजे रात्रभरासाठी आपल्याला याला आता बाजूला ठेवायचं आहे। तर मी इथे चाळणीमध्ये घेतलेलं आहे आणि त्याखाली असं चाळणी एका भांड्यावर ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून जे पाणी सुटेल आपल्या आंब्याच्या फोडीला मिठाने, ते पाणी आपल्या आंब्याच्या फोडींमध्ये न मुरता छान गंजामध्ये आपल्या भांड्यामध्ये खाली पडेल, म्हणून त्यासाठी मी याला चाळणीवर ठेवलेलं आहे। बघू शकता, आता रात्रभरानंतर आपले छान आंब्याच्या फोडींना पाणी सुटलेलं आहे आणि पाणी छान गंजामध्ये खाली पडलेलं आहे, म्हणजे आपले आंबे त्या पाण्यामध्ये मुरले गेलेले नाही आहे। आता आंबे छान आपल्याला 3 ते 4 तास फॅनच्या वाऱ्याखाली वाळवून घ्यायचे आहे, म्हणजे सुकवून घ्यायचे आहे। जेही त्याच्यावर पाणी असेल ते पूर्णपणे सुकल्या जाईल। एकही थेंब, मी पुन्हा सांगते आहे, आपल्याला पाण्याचा ठेवायचा नाही आहे फोडींवर। गरज पडल्यास तुम्ही पुसूनही घेऊ शकता। 3 ते 4 तास छान फॅनच्या वाऱ्याखाली आपल्या आंब्याच्या फोडी वाळून अशा तयार आहे, बघू शकता। चला आता आपण याचा मसाला बनवायला घेऊया। तर मी इथे आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहे, तेल घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे, तिखट, गूळ, मीठ, रेडीमेड मसाला घेतलेला आहे मी लोणच्याचा, आणि इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे। तर सर्वात आधी मी इथे छोटे एक पॅन घेतलेला आहे, यामध्ये मीठ थोडं हलकं मी याला गरम करून घेणार आहे मिठाला। जेही मिठामध्ये आपलं काही मॉइश्चर असेल ते निघून जायला पाहिजे, म्हणजे आपलं लोणचं टिकण्यासाठी छान राहते। तर अगदी 1 मिनिट मी इथे हे मीठ हलकं असं भाजून घेणार आहे, बघू शकता। आणि आपण याला काढून घेऊ।
त्यानंतर मी त्याच पॅन मध्ये मोहरीची डाळ सुद्धा भाजून घेते आहे। मोहरीची डाळ सुद्धा आपल्याला हलकी ते 1 मिनिटच भाजून घ्यायची आहे, जास्त भाजून नाही घ्यायची आहे। सांगितल्याप्रमाणे जर काही मॉइश्चर असेल त्याच्यामध्ये ते निघून जायला पाहिजे। मोहरीची डाळ सुद्धा आपली इथे भाजून झाली आहे, ती सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ। आता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेत आहे। लोणच्याला जितकं तेल पाहिजे तेवढंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही आवडीप्रमाणे कोणतंही तेल घेऊ शकता आणि तेल अगदी कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। अगदी धूर निघत पर्यंत बघू शकता आपल्याला तेल इथे गरम करून घ्यायचं आहे। तेल आता छान पैकी धूर निघत आहे, त्यामधला छान इथे गरम झालेलं आहे तेल। आता आपण याला बाजूला ठेवून घेऊ। आता बाजूला ठेवून आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं याला हलकं थंड होऊ द्यायचं आहे। खूप असं गार करून नाही घ्यायचं आहे, अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे। बघू शकता हिंग टाकल्याबरोबर छान असा मंद याच्यात तळल्या जात आहे, म्हणजे इतकंच आपल्याला तेल गरम ठेवायचं आहे सर्व मसाले टाकण्यासाठी। छानपैकी आता आपल्याला हिंग यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। आता मी तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहे, त्या पण आपण लक्षात ठेवायचे आहे। कैरीचे आंबे, इतर आंबे जे आपण खायला आणतो त्या आंब्यांपेक्षा काहीशा वेगळ्या आकाराचे असते। ही झाली टिप नंबर 1। आता आपण यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेऊ। हलकं तेल गरम आहे आणि आपण 1 मिनिट मोहरीची डाळ सुद्धा भाजून घेतलेली आहे। तर बघू शकता छानपैकी मंद तेलामध्ये ती छान शिजली जाते। मोहरीची डाळ छान मिक्स केली की रेडीमेड मसाला मी घेतलेला आहे लोणच्याचा, तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता, तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे। मी पूर्ण 1 पॅकेट घेतलेलं होतं, 100 ग्रामचं 1 पॅकेट येते। मी पूर्ण मसाला नाही घातलेला आहे। 1 किलोसाठी आपल्याला 1 पॅकेट घालायचं आहे। माझं 1 किलोचंच लोणचं आहे, तरीही मी 1 पूर्ण पॅकेट नाही घातलेलं आहे, अगदी थोडं बाजूला ठेवलेलं आहे। साधारण मी 80 ग्राम इथे मसाला वापरलेला आहे आणि 20 ग्राम बाजूला ठेवलेला आहे। छान मसाला तो मिक्स झाला की त्यामध्ये आपण तिखट घालून घेऊ। खाण्याचंच आपल्या वापरीतलं तिखट आहे हे। 2 चम्मच मी तिखट घालून घेतलेलं आहे। 2 चम्मच मोहरीची डाळ सुद्धा होती। अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। जास्त मी हळद नाही घालणार आहे, बघू शकता थोडी मी बाजूला ठेवलेली आहे। हळद सुद्धा आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊ। हा मसाला छान असा आपल्याला चालवून छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता मी लोणच्याला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं यामध्ये घालून घेणार आहे। बघू शकता मी 3 चम्मच इथे मीठ घातलेलं आहे। पोहे खायच्या चम्मचनी आपल्याला मी हे मीठ घातलेलं आहे, म्हणजे प्रमाण तुम्हाला व्यवस्थित समजेल। 1 किलोसाठी व्यवस्थित प्रमाण आहे मिठाचं सुद्धा। आणि व्यवस्थित आता इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसालाचा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता लोणच्याचा मसाला म्हणा, लोणच्याचा खार म्हणा, इथे आपला बनून तयार आहे। आता हा मसाला हलका गरम आहे, तर आपल्याला इथे मसाला हा अगदी लोणच्याच्या फोडी घालायच्या आधी आपल्याला हा मसाला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। अगदी गरम मसाल्यामध्ये आपल्याला लोणच्याच्या फोडी इथे घालायच्या नाही आहे। तुम्ही 1 ते 2 तास हा मसाला बाजूला ठेवून छान थंड करून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे। बघू शकता 1 ते 1.5 तासानंतर व्यवस्थित इथे हा मसाला गार झालेला आहे, थंड झालेला आहे। त्यानंतरच मी यामध्ये गूळ टाकून घेणार आहे। गूळ तुम्हाला आवडीप्रमाणे घालायचा आहे। तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घाला, कमी गोड पाहिजे असेल तर कमी घाला। तर मी इथे साधारण 100 ग्राम गुळाचा इथे वापर केलेला आहे। तुम्हाला कमी पाहिजे असल्यास तुम्ही कमीही घालू शकता। मी गूळ टाकून घेतलेला आहे, तो सुद्धा या मसाल्यामध्ये आपण थोडा मिक्स करून घेऊ व्यवस्थित, म्हणजे आपल्याला नंतर फोडी मिक्स करताना सोपं जाईल। आणि यामध्ये आता लोणच्याच्या फोडी घालून घेऊ। बघू शकता व्यवस्थित इथे कोरड्या झालेल्या आहे, फॅनच्या वाऱ्याखाली आपण वाळून घेतलेले आहे। गरज पडल्यास तुम्ही कापडाने सुद्धा पुसून घेऊ शकता। छानपैकी इथे कोरड्या झालेल्या आहे सर्व फोडी। आता या आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे।
आणि व्यवस्थित आपल्याला इथे हा मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व फोडींना आपल्या मसाला व्यवस्थित कोट होईल, व्यवस्थित लागला जाईल प्रत्येक फोडीला, बघू शकता। आणि काळजी घ्यायची आहे की जेही भांडे आपण वापरतो आहे ते स्वच्छ असावे, कोरडे असावे, एकही थेंब पाण्याचा नसावा त्यामध्ये। आणि महत्त्वाचं, कैऱ्या घेताना थोडी जाड सालाची आपण कैरी लोणच्यासाठी घेतो आणि लोणच्याच्या कैऱ्या साधारण मे महिन्याच्या शेवटीपासून तर तिकडे जून महिन्यामध्ये वगैरे छान मिळतात। आणि कैरी आपण व्यवस्थित परिपक्व असावी, त्यामध्ये गुळी जमलेली असावी अशीच कैरी आपल्याला घ्यायची आहे। आपल्या भागामध्ये आपण जिथे राहतो तिथे जीही कैरी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता। बघू शकता व्यवस्थित इथे कैऱ्यांना मसाले कोट झालेले आहे छानपैकी। याच प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्या सर्व कैऱ्यांना मसाले लागले जाईल। आता इथे आपल्याला हा लोणचं आपल्याला अगदी 1 दिवस म्हणू शकता, 2ही दिवस तुम्ही असं बाजूला ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित झाकून। आपल्याला याला मी 1 दिवस ठेवलेला आहे, म्हणजे 24 तासासाठी मी हे बाजूला ठेवलेलं होतं। बघू शकता 24 तासामध्ये व्यवस्थित इथे लोणचं मुरल्या गेलेलं आहे। मिठाला आणि गुळाला इथे व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे छान, त्याच्यामध्ये आपल्या कैऱ्या मुरल्या गेलेल्या आहे। बघू शकता व्यवस्थित इथे पाणी आपल्या गुळाने छान लोणच्याला सुटलेलं आहे। आता लोणच्याच्या कैरीचा आकार सुद्धा साधारण आपण ज्या नॉर्मल कैऱ्या घेतो त्याच्यापेक्षा थोडासा गोलसर आकार असतो, तर म्हणून आपण जेव्हाही कैरी लोणच्यासाठी कैरी घेऊ ते व्यवस्थित पाहून घ्यायची आहे। आता इथे महत्त्वाचं आहे आपण लोणचं कशात भरून ठेवतो। तुम्ही काचेच्या भरणीत सुद्धा भरून ठेवू शकता किंवा चिनी मातीच्या भरणीत सुद्धा भरून ठेवू शकता। मी तुम्हाला इथे दोन्ही भरण्या दाखवलेल्या आहे। आता ह्या भरण्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। दोन्हीही भरण्या तुम्ही ज्याही भरणीत लोणचं ठेवाल ती भरणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतर कडकडीत उन्हात 1 दिवस आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे, म्हणजे काहीच त्यामध्ये धूळ किंवा पाण्याचा काहीच अंश असायला नको, म्हणून स्वच्छ आपल्याला ही धुवून वाळवून घ्यायची आहे। त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये लोणचं भरायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकेल आणि खराब सुद्धा होणार नाही किंवा त्याला बुरशी लागणार नाही, वास येणार नाही। म्हणून आपल्याला या काळजी सर्व घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता इथे मी काचेच्या भरणीमध्ये लोणचं भरून घेणार आहे। तुमच्याकडे चिनी मातीची भरणी असेल तुम्ही चिनी मातीच्या भरणीमध्ये सुद्धा भरू शकता। मी इथे काचेच्या भरणीमध्ये लोणचं भरून घेणार आहे। बघू शकता मी सर्व लोणचं यामध्ये भरून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व काळजी घेऊन जर आपण लोणचं बनवलं तर अगदी वर्षानुवर्षे टिकणारं आपलं लोणचं इथे बनून तयार होते आणि खायला सुद्धा घरगुती लोणचं छान राहते। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।